35% आरक्षण मिळावं यासाठी हे विधेयक आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यामध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। परतवाडा अचलपूरमध्ये सकाळपासून रस्त्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। सामाजिक संघटनेकडून अचलपूर आणि परतवाडा बंदचा निर्णय घेण्यात आलाय। आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते। तर याबद्दल अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकुळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सुरेंद्र, हे प्रकरण खरं तर समोर आलं होतं। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते। सामाजिक संघटनांनी आज बंदची हाक दिली। अमरावतीमध्ये परतवाड्यामध्ये सध्या काय चित्र आहे? निश्चितच खरं तर गेले 3 दिवसापासून हा जो प्रकार आहे या ठिकाणी पुढे आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ, अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवून त्यांच्याशी जबरदस्ती करून त्यांचे व्हिडिओ जे व्हायरल करण्याचा प्रकार जो आहे तो पुढे आला होता। यामध्ये मुख्य आरोपी जो आहे मोहम्मद अयाज तन्वीर याला परवाला पोलिसांनी अटक केली आणि आता जर बघितलं तर यामध्ये आणखी 3 आरोपी पोलिसांना आढळले आहे। चारही आरोपी सध्या पोलिसांच्या कडोकड बंदोबस्तावर पोलिसांच्या निगराणीमध्ये आहे। या चारही आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे सर्व राजकीय पक्ष तसे सर्व पक्षीय सर्वधर्मीय संघटनेकडून केली जात आहे। त्यामुळे संपूर्ण परतवाडा शहर जे आहे ते निषेधार्थ बंद ठेवण्यात आला। मुख्य अत्यावश्यक सुविधा वगळता संपूर्ण परतवाडा अचलपूर शहर जे आहे त्या ठिकाणी बंद आहे। त्याच्या निषेधार्थ या चारही आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। एकंदरीत जर बघितलं यातला जो मुख्य आरोपी आहे मोहम्मद अयाज तन्वीर हा एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचं देखील पुढे आलेला आहे। पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल जप्त केला। त्या मोबाईल मधला जो व्हिडिओ डेटा होता तो त्यांनी डिलीट केला आणि आता सायबर क्राईमच्या माध्यमातून हा पूर्ण डाटा रिकव्हर करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत जर बघितलं तर ही मोठी एक टोळी असावी असा पोलिसांचा संशय आहे। यामध्ये केवळ 4च आरोपी नाही तर कुठल्या तरी राजकीय नेत्याचं नाव देखील असावं असा पोलिसांनी देखील संशय आहे आणि त्याच आधारावर पोलिसांनी या संपूर्ण आरोपीवर कठोर कारवाई करत त्यांचे सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत। त्यांची मोबाईल डाटा रिकव्हर करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मोबाईल डाटा रिकव्हर केल्यानंतर किंवा सीडीआर पुढे आल्यानंतर नेमकं यांनी कुणाकुणाला फोन लावले, कुणाकुणाशी आता संपर्क आहे, या सगळ्या गोष्टी जे त्या पुढे आलेल्या या सर्व प्रकरणामध्ये अमरावतीचे खासदार जे आहे अनिल बोंडे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पूर्ण मागणी केली की महिला अधिकाऱ्यांची एक एसआयटी कमिटी नेऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी होत आहेत। नक्कीच सुरेंद्र, त्यामुळे एसआयटी स्थापन केली जाते का आणि पुढे कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।